हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, इथे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर मग डायरेक्ट किचनकडे झाले मी आज. कारण आता इथे ना लंच वगैरे बनवायचं होतं त्यांचं टिफिन. तर टिफिन आणि लंच सगळं एकच असते माझं, ते एक सोबतच बनवून घेते मी. तर इथे तेच जेवण बनवायची तयारी करत आहे. फ्रीजमधून जे सामान लागत होतं ते सगळं काढून घेतलं आणि रुजुलसोबत काहीतरी चालू होतं माझं. तो मला वाटतं स्टँडजवळ काहीतरी करत होता, त्यालाही मी काहीतरी म्हणत होती. आणि इथे आज मी गवार शेंगाची भाजी करणार आहे. तर गवार शेंगा रात्रीच मोडून ठेवल्या होत्या मी, म्हणजे सकाळी कसं पटकन आता बघा बनवायला होते त्याच्यामुळे. आणि सकाळी तोडायचं म्हटलं की खूप वेळ चालला जाते त्याच्यात, आणि गवार शेंग म्हटलं की त्याला एवढं वेळ लागतं तोडायला. छोट्या 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 शेंगा तोडत बसा. ते जास्ती तोडायचे असल्या तर मग तर काय खरंच नाही. छोटी फॅमिली असली तर बरं आहे, मोठी फॅमिलीवाल्यांचं कसं होतं तर काय माहिती, एवढं साऱ्या शेंगा तोडत बसा. कारण कसं ती सुकी भाजी असते तर ते लागते पण जास्ती त्याच्यामुळे. तर इथे ते तोडून घेतलं आणि आता म्हटलं स्वयंपाक करायच्या आधी जी घासलेली भांडे आहेत ते सगळे आता त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ठेवून देते. तर सगळे आता भांडे ट्रॉलीमध्ये लावून घेत आहे मी. कारण ते इथे भांड्याचं बास्केट भरलेलं दिसलं की डोळ्याला कसं तरीच वाटायला लागते, आणि जी भांडी पाहिजे तेही वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे मग ते धुवून घेतलं. धुवून नाही घेतलं, लावून घेतलं. आणि इथे ज्या कढईमध्ये मला भाजी करायची तिला थोडं पाण्याने धुवून घेतलं मी. रात्रभर भांडे तसेच असतात ना, तर मला असं वाटतं काही कॉक्रोच किडा काहीतरी याच्यावरून फिरला असेल, म्हणून मी थोडंसं पाण्याने त्याला धुवून घेते. त्याच्यानंतर इथे आता मला भाजी फोडणी टाकायची होती. तर इथे गॅसवर मी कढई ठेवून दिली, तुम्ही बघू शकता. आणि थोडीफार भांडी अजून होती तर ती पण मी साईडला काढून घेत आहे. आणि हा डबा वगैरे पण होता तिथेच, तर ते आता ठेवून देते कारण ते वाढलं होतं. तिथे तेवढे भांडे ठेवून काय अर्थ होत नाही. आणखी आपण दुसरे धुवून त्याच्यावरच ठेवले की ते खालचे भांडे सगळी ओली होतात त्याच्यामुळे. तर इथे मी गवार शेंगाची भाजी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला सांगते. तर इथे तुम्ही बघू शकता कढई गरम करायला ठेवली होती, ओली होती म्हणून मी थोड्या वेळ तिला गरम होऊ दिलं, पाणी सुकू दिलं. आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये मी तेल टाकून दिलं. त्याच्यानंतर आता मी असं बारीक कांदा कट करून घेणार आहे मस्तपैकी. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा, हिंग आणि कांदा टाकून छान परतून घेणार आहे. सिंपल अशी भाजी बनते ही. खूप लोक या भाजीला कांदा यूज करत नाही, पण आम्हाला सवय आहे, आम्ही सगळ्या भाजीमध्ये कांदा वगैरे यूज करतो. तर इथे कांदा टाकून दिला. आता त्या कांद्याला थोडंसं परतेपर्यंत बाकीचं जे काही साहित्य ते कट करून घेते, जसं टोमॅटो, कोथिंबीर हे ते. आणि ज्या शेंगा फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या त्याला वॉश करून घेतलं 1-2 पाण्याने, आणि त्यामध्ये आता पाणी टाकून ठेवलेलं आहे मी. तर इकडे बघू शकता मीडियम साईजचे 2 टोमॅटो मी कट करत आहे. तर ते छान असे कट करून झाले की तिकडे तोपर्यंत आपला कांदा पण होऊन जाते. कांद्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलं की त्याच्यानंतर मग त्यामध्ये मी या टाईमला तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण टाकू शकता, माझ्याकडे होती नाही म्हणून मी यूज नाही केली. मग इथे कांदा आपला झालाच आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आता ड्राय मसाले टाकायचे आहे आपल्याला. तर ड्राय मसाल्यामध्ये मी हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला एवढंच टाकणार आहे. जे धने जिरे पावडर वगैरे राहते ते मी या भाजीमध्ये यूज नाही करत, फक्त गरम मसाला वगैरे टाकला. कारण ही भाजी काही अशी मसालेदार बनवायची आहेच नाही त्याच्यामुळे. तर इथे हे टाकून तेलामध्ये छान कांद्यासोबत मिक्स करून घेतलं, बघितलंच तुम्ही. आणि मग इथे आता जे टमाटर कट केलं होतं ते टाकून दिलं. आता याला झाकून मी टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे. झाकून शिजवलं की लवकर टमाटर सॉफ्ट होते त्यामुळे. तर इथे झाकून ठेवलं, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मग टमाटर सॉफ्ट झाले की त्याला चम्मचने थोडंसं असं मॅश करून घेतल्यासारखं करायचं, म्हणजे छान होऊन जातात ते. आणि मग त्याच्यानंतर ज्या शेंगा आहेत त्या टाकून देणार आहे. तर शेंगा टाकून झाल्या की मग त्याला मिक्स करायचं छान मसाल्यासोबत. आणि स्लो गॅसवर भाजीला हळूहळू हळूहळू शिजू द्यायचं. मग जेव्हा भाजीचं पाणी आटलं, हे जे टमाटरचं पाणी सुटतं ना भाजी शिजताना, ते झालं की त्याच्यानंतर मग आपल्याला थोडंसं पाणी टाकून मीडियम गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे, जोपर्यंत भाजी मोकळी होत नाही. आणि इथे बघू शकता मी शेंगांसोबतच कोथिंबीर पण टाकून दिलेला भरपूर.
म्हणजे ते ना सोबत टाकलं की त्याचं एक छान फ्लेवर येते आणि भाजीसोबत मस्त शिजते त्याच्यामुळे. आणि हवं असलं तर आपण मग गार्निश करायसाठी वरून पण थोडंसं टाकू शकतो, पण मी असं भाजी शिजताना पण टाकते, त्याच्याने एक छान असा फ्लेवर येते मस्त भाजीला कोथिंबीरचा आणि घरभर सेंट पण येते त्याच्यामुळे. मग इथे भाजी शिजत आहे तोपर्यंत विचार केला की दुसऱ्या साईडला कुकर पण लावून देते वरणाचा. तर इथे डाळ धुवून घेतली होती तुरीची आणि आता इथे वरण लावून घेणार आहे मी. तर तुरीच्या डाळीचंच वरण करतो आम्ही त्याच्यामुळे. तर वरण लावून देते आणि तिकडे जे कुकर दिसत आहे तुम्हाला त्याच्यात भात बनवून रेडी आहे. भात आधीच लावून घेतला होता मी, भात वरण आणि भाजी. मग ना हे सगळं बनवलंच होतं मी तर वेळेवर. मग यांना असं झालं की 1-2 पोळ्या पण खाऊन घेऊ, तर मग वेळेवर पोळ्या पण केल्या होत्या मी. तर इथे आता हे दोन्ही गॅस बिझी आहे तोपर्यंत आपले छोटे मोठे जे काम आहेत ते करून घेते सोबत सोबत. गॅस ओटावर सगळं मिस झालं आहे ते आवरून घेते आणि जे थोडेफार भांडे निघले ना ते हात लागलं तिथच्या तिथे मी धुवून पण घेते, म्हणजे मग दुपारसाठी आणि स्वयंपाक बनल्यावर खूप सारे भांडे जमा नाही होत त्यामुळे. आणि बाहेर पूर्ण पावसाचाच मोसम आहे, उजेड तर होतच नाही आमच्या इकडे. आता जवळजवळ 15 दिवस झाले असेल हेच असंच चालू आहे आणि त्याच्यामुळे मग घरात कसं लाईट लावूनच सगळी कामं करावी लागतात. बघू शकता तुम्ही बाहेर असा अंधारच वाटते, समजतच नाही सकाळ झाली की नाही. जेव्हा आपण सकाळी उठतो पण घडी पाहिले की टाईम झालेला असतो, मग उठावंच लागते. तर इथे आता हे सगळं क्लीन करून घेतलं मी, थोडं पाणी वगैरे पण पडते इथे आपण काही करतो किचनमध्ये तेव्हा. तर हे आता थोडंसं क्लीन करून घेतलं मी, सगळं वाईप करून घेतलं आणि आता याला त्यानंतर इकडे दोघं खेळत बसले होते, यांची मस्ती चालू होती आणि माझे दोन्ही शेगड्या बिझी होत्या त्याच्यामुळे मग मी विचार केला तिकडे आता काही काम तर आहे नाही. आणि सकाळी सगळ्यात आधी मी कपडे टाकून दिल्या बाहेर, तुम्ही बघू शकता, कारण थोडंसं ना पाऊस नाही येत होता पण मोसम होतं. मी म्हटलं हवा चालू आहे तर हवेने पण कपडे छान सोकून जातात. घरात किती पण वाढवा पण त्या वाढण्यात आणि बाहेर टाकण्यात खूप फरक पडते त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता मस्ती चालू आहे. तर मी म्हटलं आता हे इथे बसलेच आहेत, काय काम नाही सध्या, थोडं तर 10 मिनटं मी पण बसून घेते, कारण सकाळी उठल्यापासून आपण उभं असतो ना तर पाय पण दुखायला लागतात मग थोड्या वेळाने. त्याच्यामुळे 5-10 मिनटं बसलं की मग आणखी आपली बाकीची कामं तर वाटच पाहत असतात, तर मग बाकीची कामं करता येतात. त्याच्यामुळे इथे बसले, रुजूलसोबत थोडीशी मजा वगैरे मस्ती वगैरे केली. तो मला इथे हायफाय करत होता, बघू शकता तुम्ही. त्याचा हात काय पुरत नव्हता तर मग आम्ही दोघांनी केलं असं, म्हणजे जॉईंट सगळं चालू होतं इथे. आणि त्याचं इथे बघा पाया पडणं चालू होतं. आणि मला वाकून पण बघत होता तू, नाही बघा. त्याला विचारलं पाया कशा पडायच्या की तो असा पडून दाखवते पाया. मग इथे आता याचं हे सगळं चालू आहे, तर तोपर्यंत ते बसून त्याचं थोडंसं कौतिक केलं मस्त. आणि आता त्याच्यानंतर चलते आपल्या पुढच्या कामाला लागते, कारण इथे बसलं की बसलंच राहते मग. आणि मग तिकडे घडीचा काटा पटकन फिरते आणि यांचा ऑफिसचा वेळ होऊन जाते. त्याच्यामुळे मग म्हटलं पटकन उठलं पाहिजे आता, नाहीतर मग काही आपलं खरं नाही. कारण मग वेळ झाली ना खूप धावपळ होते त्याच्यामुळे. आता इथे फक्त आंघोळ वगैरे व्हायचं बाकी आहे, स्वयंपाक तर होतच आला आहे तुम्ही बघितलंच. आता इथे आंघोळ वगैरे करून घेणार आणि सगळं मग ना आवरून घेतलं मी. आणि मग त्याच्यानंतर काही शूट नाही केलं मी. इथे आता हे ना दुपारचं क्लिप आहे तर बघू शकता, मी म्हटलंच होतं पावसाचा मोसम आहे, तिथे पाऊस पण आला, किती जोरात आला बघू शकता. मस्त पाऊस आलेला आहे, तर मला खूप छान वाटते पाऊस आलं की. म्हणजे मला पावसाळा आवडत नाही पण असं पाऊस बघायला आवडते. पण ते पावसात जाणं किचकिचमध्ये ओलं होणं ते मला काही जमत नाही. त्याच्यानंतर मग इथे संध्याकाळी ना मी काकडीचे थालीपीठ केले होते. तर मस्त पाऊस आणि थालीपीठ, तर मी म्हटलं रात्रीचं जेवण पण हेच होऊन जाईल. आम्ही खाऊन घेतलं आणि यांच्यासाठी पण ठेवून दिले होते बनवून. तर इथे मी कणिक, बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलं, त्यामध्ये हळद, तिखट, मीठ टाकलं, थोडंसं जिरा टाकला आणि थोडासा ओवा आणि काकडी किसून घेतली होती त्यामध्ये आणि थोडंसं कोथिंबीर असं मिक्स करून असे थालीपीठ करून घेतले.